हॅलो एव्हरीवन, आपले खूप खूप स्वागत आहे वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये। आज आपण तेलंगणा स्टाईल टमाट्याचं लोणचं बनवत आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो टमाटे घेतले आहेत। असे लाल बघून टमाटर घ्यायचे आहेत आणि हे वरचं टमाट्याचं देठ आहे ते काढून टाकायचं आहे। मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता याला कपड्याने पुसून याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण टमाटर चिरून घेतलेले आहेत। आपल्याला टमाट्याच्या लोणच्यामध्ये चिंच टाकायची आहे। चिंच मीही 50 ग्राम घेतलेली आहे। चिंच घेताना आपण याचे जे असे काड्या आहेत किंवा असे धागे आहेत ना, हे काढून घ्यायचे आहेत। सर्व ही स्वच्छ करून घेतलेली चिंच आहे। आता हे टमाटे आपण शिजायला ठेवलेले आहेत, तर त्यामध्येच आपल्याला ही चिंच टाकायची आहे। टमाट्यामध्ये चिंच याच्यासाठी टाकली की टमाट्यामध्ये जो पाणी सुटतंय ना, तर त्याच्यामध्ये ही चिंच शिजल्या जाईल। त्याच्यामुळे ही टमाटे शिजताना चिंच टाकायची आहे आणि मध्ये मध्ये याला हलवायचं आहे। टमाटे आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचे आहे। टमाट्याचं लोणचं बनवायची आणखीन एक पद्धत आहे। टमाटे चिरून ते उन्हात वाळून तशा प्रकारे ही लोणचं करतात, पण हे इन्स्टंट लोणचं आहे। आपण हे केलं की लगेच खायला तयार होईल आणि याला जास्त वेळही लागत नाही। जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात हे लोणचं तयार होतं। टमाटे आता बऱ्यापैकी मऊ झाले आहेत आणि त्याचं पाणीही बऱ्यापैकी आटलं आहे। याला 5 ते 10 मिनिटांसाठी थंड व्हायला ठेवूया। आता हे टमाटे थंड झाले आहेत। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। हे लाल तिखट मी 50 ग्राम घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आहे। मीठ पण मी 50 ग्राम घेतलेलं आहे। लसूण घेतलेलं आहे, हे पण 50 ग्राम घेतलं आहे। मिरेपूड आहे ही 10 ग्राम घेतली आहे। जिरे पावडर 10 ग्राम, हळद 10 ग्राम। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ही पेस्ट बनली आहे। आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तेल हे छान तापले गेले आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी ही 2 चम्मच आहे। मोहरीला तडतडू द्यायचं आहे। याच्यामध्ये मी मेथी टाकत आहे, ही पण 10 ग्राम घेतलेली आहे। आपल्याला गॅस हा लोच ठेवायचा आहे। मेथी थोडीशी लाल झाली की नंतर त्याच्यामध्ये आपण अख्खे धने येथे हे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही चणा डाळ आहे, ही 2 चम्मच आहे। याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकत आहे। 5 ते 6 ह्या वाळलेल्या लाल मिरच्या आहेत, त्याही याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। हे मोहरीची डाळ आहे, 10 ग्राम घेतलेली आहे, ही पण याच्यामध्येच आपण टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 ग्राम हिंग टाकायचा आहे। आणि याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 3 ते 4 काड्या कढीपत्ता घेतलेला आहे, हा पण याच्यामध्ये टाकायचा आहे। याला छान तळू द्यायचं आहे आपल्याला।
छान असा वास सुटत आहे, मस्त असा सुगंध किचनमध्ये येत आहे। आता आपण जी टमाट्याची पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याला आपण मिक्स करून घेऊया। हा फोडणीचा आणि लोणच्याचा असा मस्त वास येत आहे ना। जोपर्यंत आपण एखादं लोणचं बनवलं आणि त्याचा वास जर सगळीकडे दरवळला नाही तर ते लोणचं केल्यासारखंच वाटत नाही। खूप छान वास येत आहे। आता हे लोणचं आपल्याला लो टू मीडियम गॅसवर 10 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे। आता ह्या लोणच्याला आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत हे साईडनं तेल सोडत नाही। हे मंद आचेवरच आपल्याला शिजवायचं आहे। याला आपल्याला झाकून ठेवायचं नाही, असंच आपल्याला याला शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता साईडनं किती छान तेल सुटत आहे आणि हे लोणचं जे बनत आहे त्याचा सुगंधही खूप छान येत आहे। तुम्ही बघू शकता लोणच्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। हे लोणचं आता तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर याला एका भरणीमध्ये काढून घ्यायचं आहे। लोणचं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि त्याला किती छान असं तेलही सुटलं आहे। हे लोणचं तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा थालीपीठ, धपाटे यांच्यासोबतही खाऊ शकता। खायला खूप टेस्टी लागणारं हे लोणचं बनलं आहे। ज्या मुलांना टमाटे आवडत नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं बनवून दिलं तर ते आवडीनं नक्की खातील। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।